जो दादांनी निर्णय घेतला, तुम्ही सर्वांनी स्वागत केलं, अनेक आमदार दादांसोबत आले, पण संजय शिरसाट असं म्हणतात की हा निर्णय जयंत पाटील घेणार होते। आज देखील जयंत पाटील शरीराने त्यांच्याकडे आणि मनाने अजितदादांसोबत आहे, असं काही आहे? तुमचे बंधू आहेत जयंत पाटील म्हणून विचारतोय। मला असं वाटतं की माझे बंधू असते तर आम्ही ह्या विषयावरती बोललेलो नाहीये, त्याच्यामुळे ज्यांनी अशी विधानं केली ते सविस्तर चांगली माहिती सांगते। पण आले तर आवडतील का तुम्हाला जयंत पाटील? नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। दुसरं असं खडकवासल्यामधून आपण स्वतः इच्छुक आहात, बोलून दाखवलं तिथं आता नाना पाटेकर इच्छुक आहेत। शेवटी निवडणुका ह्या स्पर्धा असतात, त्यामध्ये ज्यांना ज्यांना इच्छा असेल ते उभे राहतात, स्वतःचं अस्तित्व आजमावतात, त्याच्यामुळे कोणी उभं राहावं, कोणी इच्छुक असावं हा प्रत्येकाचा निर्णय असतो। शेवटी प्रतिस्पर्धी असलाच पाहिजे ना, निवडणुका तशा कशा होतील? त्याच्यामुळे मीच आहे आणि असं होणार नाही। प्रतिस्पर्धी असले पाहिजेत, इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली पाहिजे, त्याच्याशिवाय लढाईलाही मजा येत नाही। नाना पाटेकर समोर असले तरी लढणार। शेवटी नेते आपण अनेक वेळा पाहिलं, अभिनेता हा अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जण राजकारणात आले, त्यांना लोकांनी किती स्वीकारलं नाही स्वीकारलं ही लोकांची मानसिकता असते, येणाऱ्या काळामध्ये ठरवता येतील। आता त्यावरती विधान करणं मला असं वाटत नाही की फारसं योग्य राहील। बारामती लोकसभा मतदारसंघातून यंदा मग कोणाचा खासदार होणार? महायुतीचा होणार का राष्ट्रवादीचा होणार? सगळ्यात पहिलं तुम्ही वाक्य चुकीचं वापरलं, महायुती का राष्ट्रवादी। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांचा आहे, म्हणजेच आम्ही महायुतीत आहे, आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जो निवडून येणार तो महायुतीचा असतो। मी सुप्रियाताई पडणार यावेळेस। मी जनतेचा कौल सांगते, जनतेमधील मानसिकता सांगते। आम्ही 15 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांचा प्रचार आम्ही स्वतः केलेला आहे, त्याच्यामुळे आमचा जो उमेदवार असेल तो निवडून येण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करतो। धन्यवाद। थँक्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।